नमस्कार। आज आपला विषय आहे अध्यात्म। प्रत्येक जण अध्यात्म हा शब्द म्हणत असतो, पण अध्यात्म नेमकं आहे काय याविषयी आपण थोडा चिंतन करूया। सरळ सरळ जर याचा अर्थ बघितला की अध्यात्म मध्यात जो असतो तो असतो आध्यात्मिक। म्हणजे काय? मुळात आज जे लोक आध्यात्मिक जीवन वगैरे जे म्हणतात ना, तो आध्यात्मिक माणूस आहे, ती आध्यात्मिक व्यक्ती आहे। तर ते जे लेबल आहे त्या लेबलच्या पेक्षा वेगळं हे अध्यात्म आहे। परमार्थिक प्रगती करण्यासाठी अध्यात्म हे एक शास्त्र आहे, जे ऋषी मुनींनी संतांनी कशा पद्धतीने जीवन असावं एक हे शास्त्र म्हणून सांगितलेलं आहे। आणि या पद्धतीने जर आपण जगत गेलो तर त्यातून आपल्या जीवनामध्ये खूप चांगला बदल घडून येतो। आपण दररोजचं जे जीवन जगत असतो ते जीवन जगण्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो। मुळातच आपला जो जन्म झालेला आहे तो दोन कारणांसाठी झालेला आहे। पहिलं कारण म्हणजे की आजपर्यंत जन्मानुजन्मे माझे झालेले आहेत। म्हणजे ज्या वेळेस ईश्वराने जो अंश तयार केला स्वतःमधून, त्या अंशापासून मी निर्मित आहे। तेव्हापासून मी आतापर्यंत सुरूच आहे। यामध्ये साधना करत ईश्वराचे जे गुण आहेत ते ईश्वराचे सर्व गुण आपल्यामध्ये जेव्हा येतात आणि तो व्यक्ती ईश्वर होतो, त्यावेळेस तो ईश्वरामध्ये विलीन होतो। अध्यात्म हे यासाठी आहे की जशी ही दोन कारणं सांगितली आहे की पहिलं कारण हाच की प्रारब्ध भोग भोगून संपवणं, आणि दुसरं की ज्या ईश्वरामधून माझी निर्मिती झाली त्याच्यामध्ये विलीन होणं। प्रारब्धाच्या आपल्या एका क्लिपमध्ये या संबंधी सविस्तर सांगितलेलं आहे। तर आपण अध्यात्माविषयी बोलणार आहोत की दररोजचं जीवन जगताना आनंदाने जगणं। बघा, शरीर जे आहे, शरीर नसेल तर आपण भोग भोगू शकत नाही। कारण की ज्या ज्या वेळेस मी शरीर घेतलेलं आहे त्या त्यावेळेस शरीराच्या माध्यमातूनच माझ्याकडून सगळी कर्म झालेली आहे, आणि त्या कर्माचं जे भोग आहे ते शरीराच्या माध्यमातूनच भोगायचं आहे। त्याच्याचमुळे म्हटलेलं आहे की 84 लक्ष योनी फिरून नंतर मानवाचा जन्म मिळतो। तो मानवाचा जन्म का मिळतो? तर या जन्मामध्ये आपण चांगली कर्म करून आपले प्रारब्ध भोग भोगून त्या ईश्वरामध्ये जाण्यासाठी, ईश्वराचे गुण आपल्यामध्ये येण्यासाठी जे जे आपण सत्कर्म करतो ते सत्कर्म करीत जीवन जगण्यासाठी आणि त्यातून ईश्वरापर्यंत आपल्याला जायचं असतं। त्यामुळे दररोजचं आपण जीवन जगताना ते आनंदाने जगणं। जिथे
कुठल्याही प्रकारचा कोणाबद्दलही द्वेष नाही, राग नाही, लोभ नाही, मोह नाही, काही नाही. आपल्या जीवनामध्ये जे जे प्रसंग येत आहेत ते आपल्या प्रारब्धाने आपल्यापर्यंत आलेली होती, तो भूतकाळ, ती मी भोगली, तो संपला विषय. त्याचा दोष हा कोणालाच देत नाही आहे आणि कोणाला द्यायचा नसतो. प्रत्येक जण हा फक्त माध्यम म्हणून राहतो आणि त्या माध्यमाकडून आपल्याला तो तशा प्रकारचा त्रास झालेला असतो. त्याच्यामुळे त्याला पण दोष न देता भूतकाळामध्ये झालेली घटना ही विसरून जावं आणि भविष्य काळामध्ये जर आपल्याला चांगलं पाहिजे, आपलं जीवन आनंदी पाहिजे, तर त्यासाठी आजच्या वर्तमान काळामध्ये चांगली कर्म करणं. मग ही जी चांगली कर्म आहे ना, ही कर्म प्रयत्नपूर्वक करावी लागतील. ती होणार नाही, प्रयत्नपूर्वक आपल्याला करावी लागणार आहेत. कारण की प्रारब्धानुसार ठरलेलं आहे. जरी आपण काही नाही केलं तरी काळ हा कोणासाठी थांबणार नाही आहे, काळ हा निघून जाणार आहे. पण या काळामध्ये जर मी माझी आध्यात्मिक उन्नतीसाठी जर प्रयत्न केलेत, शास्त्राप्रमाणे जे सांगितले तशा पद्धतीने करत गेलो, तर मला आनंद मिळेल. पण आपण करतो काय? आपण यासाठी जी दररोजची जी कर्म करतो की नाही, किंवा ईश्वराचं पण जे करण्याचं म्हणतो, तर ती सुद्धा आपण काहीतरी प्राप्त करण्यासाठीच करत असतो. ही जोपर्यंत आपली इच्छा थांबत नाही. मग दररोजची जी कर्म बघा, आपण नामस्मरण केलं, मंदिरात गेलो, काय काय केलं, पूजा केली, पाठ केली, काय केलं, व्रत केलं, उपवास केले, पण या सगळ्यातनं काय अपेक्षा आहे की मला काहीतरी चांगलं मिळावं, माझा हा प्रश्न सुटावा, माझा तो प्रश्न सुटावा, आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी करत जातो. हे अध्यात्म नाही आहे. अध्यात्म म्हणजे हेच आहे की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, कुठल्याही प्रकारची भावना नाही, कुठल्याही प्रकारचा माझा भाव नाही. जे काही करायचं आहे ते फक्त माझ्या प्रगतीसाठी आणि मला आनंद मिळण्यासाठी, या सर्व ज्या गोष्टी करायच्या त्याला अध्यात्म म्हणतात. नाहीतर आज व्यक्ती जसं म्हटल्याप्रमाणे या सर्व गोष्टी करत राहतो आणि यातनं जेव्हा त्याच्या मनासारखं घडत नाही ना, तर तो देवाला दोष देतो आणि देवाला दोष देऊन त्यातून ती अपेक्षा त्याची तयार होते की मी एवढं केलेलं आहे, नाही झालं तर हे का नाही झालं. पण मुळातच जसं आमच्या गुरूंनी सांगितलेलं आहे की आपलं जीवन हे प्रारब्धाने ठरलेलं आहे, प्रारब्धानुसार ते चालत जाणार आहे. यामध्ये वर्तमान काळ जो आपल्या हातामध्ये आहे, आत्ताचा क्षण, या क्षणाला चांगली कर्म करणं ते मात्र आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे जे काही घडतंय ते घडू द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला जे करायचं आहे ते आपण करत राहणं, पण चांगलं मी म्हणतोय. चांगलं जे जे करणं आहे ना, ते सत्कर्म आहे, ते क्रियामान कर्म आहे. आणि या क्रियामान कर्म करणं आपल्या हातामध्ये आहे. जसं श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे की कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण त्या फळाची अपेक्षा तू करू नकोस.
मग तसंच आहे, आपण कर्म करत जाणं. ठीक आहे, मी चांगलं वागतोय, पण याच दरम्यान लोकांकडून मला वाईट अनुभव येत आहेत, लोक माझ्याशी वाईट वागत आहेत किंवा माझ्या जीवनामध्ये वाईट घडलेलं आहे. तर हे करताना ते पहिले ॲक्सेप्ट करणं, स्वीकारणं. आणि अध्यात्म जर आपल्याला जगायचं असेल, आध्यात्मिक शक्ती ज्याला म्हणतात, ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल, तर सर्वप्रथम आपल्या जीवनामध्ये घडणारे जे जे प्रसंग आहेत ते स्वतः आपण ते स्वीकारायला पाहिजे. आणि ते स्वतः स्वीकारून त्याच्यातनं सुद्धा मन अशांत न होणं, मनाची शांती टिकून राहणं. कारण की या सगळ्या गोष्टींना मन कारणीभूत ठरतं. जितकं मन या शरीरामध्ये अडकलेलं असेल, प्रपंचामध्ये अडकलेलं असेल, तितकं मन शरीराला त्या त्या ठिकाणी घेऊन जातं. एक लक्षात घ्या की आपले जे काही प्रश्न आहेत ना आपल्या जीवनामध्ये, ते कोणीही सोडू शकत नाही. ते सर्व आपल्याला सोडावे लागतात. फक्त संत महात्मे गुरु यांच्याकडे जाऊन आपल्याला घ्यायचं काय आहे, तर तो सत्संग, ते विचार, ते आचार आणि त्यावर आपलं आचरण. कारण की आमचे गुरुजी म्हणायचे की देव कधीही कुणाचं वाईट करत नाही आणि देव कधीही कुणाचं चांगलं करत नाही. जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं त्या सर्वाला आपणच कारणीभूत असतो. जर हे वाक्य आपल्या मनावर जर ठसवलं ना आपण, तर आपण कोणालाही दोष देणार नाही. आपल्या जीवनामध्ये घडणारे जे जे प्रसंग आहेत त्या सर्व प्रसंगाला मीच जबाबदार आहे, ही जर आपली दृढ श्रद्धा झाली, यावर दृढ विश्वास निर्माण झाला, तर माणूस अध्यात्म चांगलं जगू शकतो. आणि अध्यात्म चांगलं जगणं म्हणजेच त्याची परमार्थिक उन्नती होणं. अध्यात्म म्हणजे हे नव्हे की तुम्ही सकाळी किती माळा घेतल्यात, किती भजन केलेत, किंवा याने किती यज्ञ केले, काय केले, हे नाही आहे. या गोष्टी क्रियामान कर्मासाठी आहे. समजा जे यज्ञ करताना पण माझा तोच भाव आहे की मी यज्ञ केलाय, ते यज्ञातनं मला प्रपंचासाठी मिळावं, तर नाही मिळणार. हे त्यासाठी नाही आहे. तो यज्ञ सुद्धा यासाठीच करायचा आहे की ज्या माध्यमातून ही कर्म का करतो, पहिले आपण लक्षात घ्या. ही जी सर्व कर्म आहेत ना, ही सर्व कर्म आपलं जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध जळण्यासाठी असतात. जास्तीत जास्त नामात राहणं, नाम घेणं, जास्तीत जास्त सेवा करणं, त्यानंतर सत्संग करणं, त्याग करणं शरीराचा, मनाचा, धनाचा, आणि सर्वांबद्दल प्रेमभाव निर्माण करणं. हे कशासाठी आहे, तर याच्यातनं जे निर्माण होतं ना, प्रत्येक कर्माचं फळ आहे. या आपण जे चांगलं कर्म करत असतो त्या कर्माचं एक चांगलं फळ तयार होतं. आणि हे जे फळ आहे, हे फळ, ते जे प्रारब्ध आहे, ते प्रारब्ध संपवण्यासाठी वापरल्या जातं. हा भाग लक्षात घ्या की एकच प्रश्न दोघांचा असेल आणि ते दोघं जण जर एका संतांकडे गेलेत, तर एखाद्याचा प्रश्न लवकर दूर होतो, पण दुसऱ्याचा प्रश्न सुटायला कितीतरी वर्ष जातात. तर त्यामागचं कारण काय राहतं, जसं पाणी वाहतं आहे, पाणी जेव्हा वाहतं तर ते पाणी वाहताना खड्डा आला तर त्या खड्डा जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत ते पाणी तिथेच राहतं. तो जेव्हा भरतो, तो भरल्यानंतर परत वाहायला लागतो. तसंच आहे की आपलं प्रारब्ध
जोपर्यंत सुसह्य होत नाही तोपर्यंत जी कर्म आहे ती कर्म ही चालत राहतात. म्हणून जास्तीत जास्त सत्कर्म करत राहणं, पण अपेक्षा कुठली न ठेवणं. म्हणून श्रीकृष्णाने ते सांगितलेलं आहे, कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण फळाची अपेक्षा करू नको. का? फळ मिळणारच आहे, चांगल्याचं चांगलं आहेच, पण ते का म्हटलंय अपेक्षा करू नको? कारण की तुझं प्रारब्ध किती आहे ते पहिले ते जळण्यासाठी जाईल. तुकाराम महाराजांनी पण तेच म्हटलं, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. नुसतं नामस्मरण केल्यानंतर जळणार नाही आहेत. या नाम जे तुम्ही आज जे करताय ना, जे नाम घेतोय, सेवा करतोय, सत्संग करतोय, ते पहिले बॅकलॉग हा भरला जातो आणि तो बॅकलॉग भरल्यानंतर मग पुढे आपल्याला मिळतं. आणि म्हणूनच म्हटलंय की सगळं करताना आज सकाळपासून उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत सगळं चांगलं करा, चांगली कर्म करा, चांगलं चांगलं करत राहा. आणि खरोखर सांगतो की अशा पद्धतीने आणि आनंदाने परत. अध्यात्म म्हणजे रडत रडत जगणं नव्हे, अध्यात्म म्हणजे आनंदी जीवन, आनंदाचं जीवन. कारण की ज्या वेळेस आपल्याला माहिती पडतं ना की हे सत्य आहे, ते हे सत्य असल्यानंतर ते मान्य करून नंतर त्यावर मार्गक्रमण करत जाणं, हे जे जगणं आहे त्याला अध्यात्म म्हणतात. आणि अध्यात्म म्हणजे हे नव्हे की ज्याच्यातनं आपल्याला कुठली अपेक्षा आहे. तर हे अध्यात्माचं फार थोडक्यामध्ये हे विवेचन आपण केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. तर याचा सर्वांनी आपल्या जीवनामध्ये चिंतन करा आणि जास्तीत जास्त सत्कर्म करत जगा. आणि अशा पद्धतीने आपण जर जगत गेलो तर आपल्या जीवनामध्ये आनंद हा येणारच आहे आणि आनंदी जीवन राहणार आहे. म्हणून आज इथे आपण थांबूया आणि पुढल्या भागामध्ये अजून वेगळ्या विषयावर आपण चिंतन करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.